राम राम मंडळी, नमस्कार। आज आपण मिरचीचं खमंग असं लोणचं करणार आहोत। कोणाकोणाला आवडतं मिरचीचं लोणचं? चला तर या मग आपण मिरचीचं लोणचं बनवूया। तर पावशरला थोडे कमी मी मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ओतले पाणी भरभरून आणि ही मिरची मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। मिरची स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर एका आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये तिला घ्यायची आहे आणि ती कोरडी करून घ्यायची पूर्णपणे। अजिबात त्याच्यावरती पाणी थांबवायचं नाही। जर चुकून मिरचीला जर पाणी राहिलं तर आपलं लोणचं लवकरात लवकर खराब होऊ शकतं, 8 दिवसही टिकणार नाही। त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा की पूर्णपणे मिरची कोरडी झाली पाहिजे, पाण्याचा हात अजिबात नंतर लागला नाही पाहिजे। आणि आता ह्या मिरचीचे आपण तुकडे करून घेणार आहोत। जसे पाहिजे तसे तुकडे करा, ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही तुकडे करून घ्या, पण तुकडे नक्की करा, कारण की ह्याच्या आतमध्ये जर मसाला गेला तर ही मिरची खायला खूप टेस्टी लागते। आणि दर महिन्याला नवीन नवीन लोणचं बनवायचं, एकदाच करून वर्षभराचं नाही ठेवायचं। तर दर महिन्याला पुरेल एवढंच पावशर अर्धा किलो मिरचीचं आपण लोणचं बनवून ठेवणार आहोत। आता मला एवढं मिरचीचं लोणचं 1 महिनाभर बास होतं म्हणून मी एवढंच घेतले। मग आता चला घ्या कढई तापवायला। आता या कढईमध्ये मी 1.5 चमचे धने टाकलेले आहेत, 1 चमचा मी मेथी दाणे टाकलेले आहेत। मेथी दाण्याशिवाय तर चवच नाही हो। मेथी दाण्याचे तर कित्येक फायदे आहेत। ज्यांचे गुडघे दुखतात बघा, वय झाल्याच्या नंतर गुडघे खूप दुखायला लागतात, तर मेथीदाणे त्यासाठी खूप गुणकारी औषध आहे। मी ते 1 चमचा ते 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरीशिवाय तर लोणचं बनतच नाही, जिथे मोहरी नाही तिथं लोणच्याची काय चव मग। मोहरी खायला खूप सुंदर लागते आणि छान ह्याला असं आपण ना थोडंसं भाजून घ्यायचं, जास्तही भाजायचं नाही। आता बघा, ह्या कशा उड्या मारायला लागतील, टनटन अशा उड्या मारायला लागतात मोहऱ्या। छान अशा नटू द्यायच्या आपल्या मोहऱ्या आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं 1 चमचा त्याच्यामध्ये तीळ। कुठलेही तीळ वापरा, पांढरे तीळ वापरा, काळे तीळ वापरा, पण वापरा, तिळाने अजूनच चव छान येते। गॅसचा फ्लेम बारीक ठेवा। बघा कशा उडायला लागल्या, टनटन उड्या मारतात की नाही। आता आपल्याला मस्त असं भाजून झालेलं आहे। तर आता मी ह्याला काढून खलबत्त्यामध्ये घेते। तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण जास्तही बारीक करायचं नाही, आपल्याला आचरट वचरटच ठेवायचं आहे। छान असं मी वाटून घेणार आहे मस्त। मित्रांनो, माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। जी कट केलेली मिरची आहे ती मी एका बाउलमध्ये घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा हळद। हळदीने खूप टेस्ट छान येते, हळद थोडी जास्तच ठेवा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी 1 चमचा आणि अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे। आंबटपणा येण्यासाठी लिंबाचा इथं नक्की वापर करा आणि लिंबामुळं लोणच्याची चवही वाढणार आहे। जर तुमची मिरची खूपच तिखट असेल तर तिखटपणा थोडा कमीही होणार आहे। आता इथं घेतले मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्तच ठेवा, त्याच्यामुळं आपलं लोणचं लवकर मुरणार आहे आणि टेस्टही खूप छान येणार आहे। तेल गरम झालं आणि थोडंसं थंड होत आल्याच्यानंतर मी त्यात टाकलेले हिंग, कारण हिंगाने खूप छान चव येते आपल्या लोणच्याला। आणि हे बघा, इथं जे आपण मिरची घेतली होती हळद मीठ टाकून, त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत। असा छान असा दरदरीत मसाला दिसतोय का तुम्हाला? बघा असा दरदरीत तुम्हीही वाटून घ्या, खूप छान टेस्ट येईल तुमच्या लोणच्याला। आणि आता हे एकत्र पूर्ण असं एकजीव करून घ्या। अहो, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता हे लोणचं। चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा। जर भाजी नाहीच आवडली तर थोडंसं लोणचं घ्या, बघा त्या न आवडणाऱ्या भाजीला सुद्धा मस्त टेस्ट येते। आता आपलं तेल गार झालेलं आहे, आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान ह्याला हलवून घ्यायचं आहे मस्त। नक्की ट्राय करून बघा ही माझी रेसिपी, नक्कीच तुम्हाला आवडेल। रेसिपी आवडल्याच्या नंतर मला मेसेज करून सांगा की रेसिपी कशी होती ती। मग ठोका आता पटकन एक लाईक आणि छान असं काचेच्या बरणीमध्ये भरून घ्या। तुम्ही प्लास्टिकच्याही बरणीमध्ये भरू शकता, पण लोणचं हे काचेच्या बरणीतच छान टिकतं, त्याच्यामुळे असं भरून घ्या तुम्ही काचेच्या बरणीत आणि बघा ह्याची चव काय भारी लागते ते। अजून लाईक नाही केलं मग करा पटकन एक लाईक।